महाराष्ट्राने घ्यायचा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सत्ता मिळवण्यासाठी माझं आजही म्हणणं आहे की त्यावेळेला महायुतीचा तिथं अध्यक्ष होत होता आणि सत्ता महायुतीचीच होत होती. परंतु शिंदे गटाला बाजूला ठेवलं, अजित गटाला बाजूला ठेवलं. हा तिथे केलेला जो प्रकार होता तो भाजपने त्यांना फसवलेला आहे. आम्ही नाही, आम्ही साथ दिली. आम्ही म्हणजे अजितदादांनी सांगितल्यानंतर आम्ही तिथं निवडणुकीला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना उभं केलं आम्ही तिथे. परंतु आता या सर्व परिस्थितीमध्ये काय करायचा हा निर्णय त्यांच्याकडे आहे. त्यांनी जर तशा प्रकारचा प्रतिसाद दिला तर राज्यामध्ये आम्ही त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हे घेऊ शकतो. परंतु त्यांची आता प्राथमिक चर्चा त्यांचीच चालू आहे. त्यांच्या जागेमध्ये एकमत होतंय का त्यांना अपेक्षित असलेल्या जागा मिळतात का ते बघायचंय. जर त्यांना अपेक्षित असलेल्या जागा मिळत नसेल तर भाजप त्यांना दाबते असं मला वाटेल. मला वाटतं जर एखादा मित्र पक्ष दाबत असेल तर त्यांच्या बाजूला असलेले पक्ष त्यांना मदत करायची विचार करू शकतात, पण तो त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण याचा जो महायुतीचा तिढा आहे तो आता शेवटी दिल्ली दरबारी घेऊन जावं लागलाय. नाही, आता इथे मग ऐकतात कोण त्यांचं? शेवटी न्याय मागायला त्यांना दिल्ली दरबारीच जावं लागतं. दिल्ली दरबारी जाऊन तिथं मग त्यांचं ऐकलं जातं, मग वरून सूचना येतात. माझं म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही ऐकायला तयार आहोत. आता त्यांनी काय करायचा निर्णय त्यांनी ठरवायचा आहे. मला वाटतं सातारा सांगलीमध्ये जी प्रकार झालेला आहे आणि त्यावेळेला जी परिस्थिती झालेली आहे त्याचा विचार करून केला तर निश्चितपणाने सातारा सांगलीचा निकाल वेगळा लागू शकतो आणि तशी त्यांची मानसिकता असेल तर आम्ही चर्चा करू.